नमस्कार, रामकृष्णारी. कसं काय चाललंय? तर आपला आज जहाज आहे अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस पोर्टमध्ये. थोडासा कॅमेरा पुढे घेतो. अच्छा, हे आमचं जहाज लागलंय. हा आहे पोर्ट लॉस एंजेलिस. आणि पलीकडे अजून एक जहाज लागले, अशी दोन जहाज लागले. ते आहे आणि हे आमचं एक जहाज आहे. ठीक आहे. आणि हे इकडे आहे ते एक काय त्याला बोलतात, फायटर जहाज आहे. हा. तर हा पोर्ट दाखवायला फोन म्हणजे आपण रेकॉर्ड नाही करत आहे. रेकॉर्ड याच्यासाठी करतोय की मागच्या काही दिवसापासून आपल्या इकडे एक महत्वाची बातमी जाते अजितदादांबद्दल. सगळे आपापले मत व्यक्त करतात, म्हटलं चला आपण पण अमेरिकेत व्यक्त करायला काय हरकत आहे. त्या माणसाने आपल्याला हसवलंय म्हणजे सगळं. हा, तर मग आपण पण आपलं मत व्यक्त करूया. मग तो माणूस गेला, पण अजून पण सगळ्या माणसांना हळहळ वाटते. असं वाटतंय की अरे कोणतरी आपल्याकडे गेला काय. तर का बरं असं झालं असेल, असं काय होतं त्या माणसाचं. हा. तर मला असं वाटतंय की माणूस जे काय गप्पा मारायचा ना, त्याची भाषाशैली जे काय होते ते अशी आपल्यातली होती. असं काय नव्हतं की मी त्या पदावरती आहे तर मी असं एकदम सुशिक्षित बोलणार, असं असं काय नव्हतं. जे मनात आलं ते बोललं. जे मनात आलं वाटलं ते डायरेक्ट बोलून टाकलं. असं काय अजिबात नव्हतं की एकदम ते प्रोटोकॉल सगळे फॉलो करा, असंच बोललं पाहिजे, असंच बसलं पाहिजे, असंच चाललं पाहिजे, असं काही नव्हतं. त्याच्यामुळे हा माणूस सगळ्यांना आपल्यातला वाटायचा. आणि साहजिक आहे, जी माणसं आपल्यातली वाटतात आणि ते निघून जातात अशी अचानक, तर वाईट वाटणं, एक दुःखद झटका बसणं साहजिक आहे. तर अजितदादांना महाराष्ट्रातनं हळहळ होते. भावपूर्ण श्रद्धांजली सगळ्यांनी दिलेली आहेच, पण माझी अमेरिकेतल्या छोट्याशा कोपऱ्यात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद दादा.